दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक इसाप नीतीमधली म्हणजे काल्पनिक गोष्ट आहे. काही मुंग्यांचा समूह एका जंगलामध्ये राहत असतो आणि त्यांचं ते काम असतं की जाऊन काय खाण्याचे पदार्थ असतात ते गोळा करायचे. कारण मुंग्यांचं बघा, ते पावसाळ्याच्या आधी सतत काम करत असतात आणि जे जे अन्न आहे ते त्यांच्या भुयारात नेऊन ते ठेवत असतात. आणि ह्या मुंग्या सगळ्या मोठ्या आकाराच्या असतात, परंतु त्यामध्ये एक लहान मुंगी असते. ती आकाराने लहान असते आणि सर्व मुंग्या, मोठ्या मुंग्या त्या लहान मुंगीला चिडवायचे, तिची गंमत करायची किंवा तिची टिंगलटवाळी करायची. कारण सर्वजण काही ना काहीतरी मोठा पदार्थ घेऊन ते भुयारामध्ये जात असत खाण्याचा. परंतु ही लहान मुंगीला पावाचं अगदी लहान कणसुद्धा उचलून मग त्या भुयारामध्ये न्यायला कष्ट पडत असत, तिला त्रास होत असत. आणि एक दिवस अचानक पाऊस आला आणि त्या पावसामुळे ते भुयारामध्ये पाणी हळूहळू शिरायला लागलं आणि ह्यामुळे सर्व मुंग्यांना वाटलं की आता काय. त्यांनी आपापले जे खाण्याच्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी ठेवायला सुरुवात केली. परंतु त्यांना लक्षात आलं की पाणी आता काय थांबणार नाही. पाणी जास्तच आता आतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि ही लहान मुंगी आहे, ही थोडी थोडी अशी चालत त्या लांबवर गेली आणि तिच्या लक्षात आलं की एक जो पाईप आहे जो जमिनीत होता त्या ठिकाणी पाणी तिथून येत आहे. आणि मग ती मुंगी अशी वर चढून गेली आणि तिने विचार केला की हा जर दुसरी बाजू जी आहे ज्या ठिकाणून पाणी येत आहे त्या ठिकाणी जर आपण हळूहळू लहान लहान दगडं जमा करून ते टाकले तर ते बुजून जाईल आणि त्या पाईपमध्ये आपण दुसऱ्या बाजूने जाऊन सुरक्षित राहू शकतो. आणि तिने येऊन त्या सगळ्या मुंग्यांना सांगितलं की असं असं आहे. आणि सगळ्या जणांनी तिचं मनावर घेतलं नाही. तू एवढी लहान आहे, तुला काय समजतं. कोणी ऐकत नाही असं पाहून ती लहान मुंगी एकटीच गेली आणि तिने हळूहळू ते लहान लहान दगड त्या दुसऱ्या बाजूने पाईपच्या समोर ठेवायला सुरुवात केली. आणि नंतर काही तरुण मुंग्यांनी ते बघितलं, ते तिला मदतीला गेले आणि मग सर्वच गेले आणि त्या सर्व मुंग्यांनी मिळून ती दुसरी बाजू जी होती ती बुजवून टाकली. आणि मग ह्याच दुसऱ्या बाजूने येऊन त्या मुंग्या त्या पाईपमध्ये सर्वजण सुरक्षित राहिल्या. सर्वांनी त्या लहान मुंगीचं कौतुक केलं आणि तिचे आभारसुद्धा मानले. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस परमेश्वर आपल्या मनुष्यासारखं बघत नाही. मनुष्य नेहमी बाहेरचं स्वरूप बघतो, जगिक हुशारी बघतो, परंतु परमेश्वर जो आहे हा त्याचं कार्य करण्यासाठी कोणालाही निवडू शकतो. जुन्या करारामध्ये जर आपण बघितलं तर ज्यावेळेस दावीद गल्ल्याथाबरोबर लढायला गेला तर गल्ल्यात कितीतरी उंच होता. हा दावीद जो आहे हा एका लहान मुलासारखा त्याच्यासमोर दिसत होता, परंतु दावीदाने गल्ल्याथाचा वध केला. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्य निवडले. बहुतेक लोक त्यामधील मासे मारणारे होते. व्यवसाय त्यांचा मासे मारण्याचा होता. कुठेही शिकलेले नव्हते, जास्त हुशार सुद्धा नव्हते. परमेश्वराचं निवडणं जे आहे हे मनुष्यासारखं नसतं. मनुष्य नेहमी बाह्य स्वरूप बघतो. माणसाच्या निवडीसारखे परमेश्वराचे निवडणे नसते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिंथकरास पहिले पत्राचा 1 अध्याय आणि 27 वचन. 1 Corinthians chapter 1 and verse 27. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि बलवानास लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बल ते निवडले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.